उन्हाळ्याचे दिवस आले, आता वाळवणाचे प्रकार चालू झाले. त्यात आपण पहिल्यांदा दाखवणार आहोत मालवणी मसाला. तर 4 किलोचा मसाला ऑर्डरसाठी मी बनवत आहे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यासाठी 2 किलो लवंगी मिरची, 1 किलो बेडगी मिरची, 50 ग्राम चक्रीफूल, 10 ग्राम तिरपळं, 50 ग्राम शहाजिरं, 20 ग्राम हळद याच्यासाठी कमी घेतली की मसाल्याला रंग चांगला येतो, त्याच्यामुळे कमी घातल्यामुळं. 2 जायफळं, 25 ग्राम बडीशेप, 25 ग्राम नाकेश्वर, 25 ग्राम मोठी वेलची, 25 ग्राम दालचिनी, 25 ग्राम लवंगा, साधं जिरं 25 ग्राम, मोहरी 25 ग्राम, 20 ग्राम दगडफूल, 20 ग्राम तेजपत्ता, जायपत्री 25 ग्राम, वेलची 25 ग्राम, मेथी 10 ग्राम आणि खसखस 100 ग्राम, कसुरी मेथी 100 ग्राम, इंदुरी धने आहेत 1 किलोला पाव किलो, अर्धा किलो धने घेतलेले आहेत. त्याला मिक्स करून मी डंकावर घेऊन कुटायला जाणार आहे. मसाला तयार केल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवेन. परत एकदा मी साहित्य सांगते. 25 ग्राम हे सर्व साहित्य मी नंतर तुम्हाला लिहून देते, मग नंतर परत बघा तुम्ही. आणि ह्या प्रकारे तुम्ही जर मसाला बनवला तर खरंच एकदम मसाला छान होतो. करून नक्की बघा. मी डंक्यावरून कुटून आणल्यावर नंतर मी तुम्हाला दाखवते. आपण जो मसाला कुटायला नेला होता डंक्यावर, तो कुटून आणला आहे. बघा किती छान असा मसाला तयार झाला आहे. मी चुकून सांगितलं होतं की 3 किलो मिरची, 3 किलो नाही 2 किलो मिरची आणि त्याचा मला 4 किलो मसाला झालेला आहे. तर हे सर्व साहित्य अगर तुम्ही बरोबर मापाने टाकले, प्रत्येक 1 किलो मिरचीला 10 ग्राम सर्व मसाले याप्रमाणे जर केलं तर तुमचा मसाला खूप छान होईल. आणि बघा आता मी याला बरणीत भरून ठेवत आहे. आपला कसाही वर्षभर टिकतो. तुम्ही पण नक्की करून बघा. शाही मालवणी मसाला.